न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। डोळ्याचं बघणं देव आहे म्हणून टीव्ही बघण्यात नाही। आजची बासुंदी खाल्ली, बासुंदी तशीच आहे, जीवित खाणं जीवीला सांगावं बाई तू केवळ भगवंताचं नामचिंतन आहे, गेरी गेरी माझे वाचे गोड नाम विठोबाचे, अशा प्रमाणे जीवीनं नामचिंतन पाहावा। तू कोबर काय जगाला बोलू द्या, मी आले हो नाही म्हणजे हसत नका म्हणले, मी आले हो आणि मला लग्न करायचं आहे, मला तुम्ही पती व्हा। महाराज म्हणले तुका म्हणे तुला पाहिजे प्रकार तरी काय नर थोडे झाले। तुकोबारायने त्या आलेल्या मंदिरी वेशेला पाठवलं, विषय आहे का महाराज त्या ठिकाणी। तुका म्हणे तैशा दिसत येणारे रिसातिया परी आम्हा पुढे आसोले प्रमाण स्त्रिया दिसतात। तुकोबारायना सोने रूपी आम्हा मृत्तिके समान दिसते का? आपल्या चष्मा ब्रह्मरसाचा आहे आणि आपला विषयाचा चष्मा दिसणार आणि ब्रह्मरसामुळे त्यांना माती दिसणार। सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, जगामध्ये मृत्यू लोकांमध्ये फक्त भगवान जिंकले। विषयी विसर पडला नाही, विषयाचा पूर्णपणे विसर पडल्याशिवाय अंगामध्ये ब्रह्मरस तयार करावा लागतो म्हणून सांगितलं। ब्रह्मरस गेल्या चिंतन केलं, कारण विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जन माता पिता आपल्याला डोळे देवानं दिले नाही नाही। मग मला सांगा एक आता त्याग करायचा का भोगाचा? किलोवर साखर आली, त्या साखरेचा चहा करायचा आणि या ऐकणाऱ्या लोकांचा पाजाचं का ती साखर आणून इसकटणारा हुशार आहे का साखर आणून चहा पाजणारा हुशार आहे? तुम्ही सांगा, साखर आणून रामकृष्ण हरी। मी हरिभक्तीपरायण दत्तात्रय क्षीरसागर महाराज उळेगाव। सध्या उळेगावामध्ये वार्षिक उत्सवाच्या दृष्टीनं यावर्षीचा 31वा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचे महान वंशज 9वे वंशज वैकुंठवासी सद्गुरू श्री सोपान काका महाराज देहूकर, त्याचबरोबर सद्गुरू श्री बापूसाहेब महाराज देहूकर आणि त्याचबरोबर सद्गुरू श्री गुरु काणो महाराज देहूकर यांच्या कृपा आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली आपल्या या उळेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या गावामध्ये गेले 31 वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव हे परमार्थाचं भांडार समजलं जातं। एका वर्षामध्ये की सतत सकल संतांच्या पुण्यतिथ्या, संपूर्ण देवांच्या जयंत्या, उत्सव आणि अनेक प्रकारचे उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात। साधारणतः चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते फाल्गुन वद्य अमावस्यापर्यंत या उळेगावामध्ये सार्वजनिक दृष्टीनं ग्रामस्थांनी श्री गुरु देहूकर सांप्रदायिक भजनी मंडळ यांच्या वतीनं साधारणतः एका वर्षामध्ये 165 कीर्तन सेवा, नेमाच्या कीर्तन सेवा या ठिकाणी आणि साजऱ्या केल्या जातात। उळेगाव हे परमार्थाचं भांडार आहे। मी आता बोललो, प्रत्येक दशमी, एकादशी, द्वादशी 3 दिवसाच्या नेमाच्या कीर्तन सेवा या ठिकाणी उत्सव साजरा होतात। त्याचबरोबर एका वर्षामध्ये या उळेगावामध्ये एकूण 7 सप्ताह असतात। 7 सप्ताहामध्ये हा एक उत्सव तो फक्त लोकवर्गणीच्या द्वारे
आर्थिक सहकार्याने केला जातो. बाकीचे 6 सप्ते, त्या 6 सप्त्यामध्ये 3 वैयक्तिक सप्ते आहेत, 2 सप्ताह खंडागळे घराण्यामध्ये आहेत. तो भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसरा उत्सव की वैकुंठवासी विठोबा महाराज खंडागळे, तो मळ्यातील सप्ताह, तो माघ महिन्यातला सप्ताह. आणि त्याचबरोबर शिंदे घराण्यामध्ये की घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंतचा तो एक सप्ताह. हे वैयक्तिक 3 सप्ताह झाले. आणि बाकीचे 3 सप्ताह बिगर वर्गणीचे आणि उळे गावामधून, उळे गावातीलच कीर्तनकार महाराजांच्या मार्फत हे उत्सव साजरे केले जातात. त्या दृष्टीनं की या उळे गावातला हा 31वा अखंड सप्ताह आहे. या सप्ताहाला आमचे श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर हे 8 दिवस या ठिकाणी आणि स्वतः उपस्थित राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहवासात हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवामध्ये अनेक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार या ठिकाणी सेवा देतात आणि त्यांची सेवा झालेली आहेत. आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण अंगद महाराज चुंगे, पिंपळा बुद्रुक यांची प्रवचन सेवा झाली. उद्या सप्ताहाचा 6वा दिवस आहे आणि उद्याची हरिजागराची कीर्तन सेवा श्री गुरु कान्हो महाराज देहूकर यांची संपन्न होत आहे. या उत्सवाला दररोजच्या कीर्तन सेवेसाठी की उळे गावाच्या परिसरातील जवळजवळ 10 ते 15 गावचे लोक, भजनी मंडळं आणि दररोज दिंडीच्या स्वरूपाने या ठिकाणी उपस्थित असतात. सर्वांची भोजनाची व्यवस्था आणि सर्वांचे जाण्याची व्यवस्था आणि या ठिकाणी साजरी त्यांची सेवा केली जाते. हे आमचं परमभाग्य मी समजतो. हा उत्सव श्री गुरु देहूकर सांप्रदायिक भजनी मंडळ आणि उळे ग्रामस्थांच्या वतीनं की साजरा केला जातो. याबद्दल मला खरोखरच धन्यता वाटते, त्याचं कौतुकही वाटतं. या सप्ताहाची येणाऱ्या सोमवारी 19 तारखेला सकाळी 9 ते 11 जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा यांचे महान 10वे वंशज श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांची कालेची सेवा होणार आहे आणि नंतर सर्वांना महाप्रसाद होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे. त्याचबरोबर उळे ते श्री क्षेत्र पंढरी ही सुद्धा कार्तिक वारी दिंडी सोहळा या ठिकाणी साजरा होतो. गेली 30-35 वर्ष झाली हा दिंडीचा सोहळा या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर की आमच्या उळे गावामध्ये उळे भाग्यवान आहे की श्री क्षेत्र शेगाव येथील संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी उळे गावाला गेली 55 वर्षे या ठिकाणी उळे गावाला मुक्कामला असते आणि तो सोहळा फार मोठा भव्य दिवस सोहळा असतो. उळे गावामध्ये प्रत्यक्ष यात्रेचं स्वरूप असतं आणि त्या पालखी सोहळ्याचं ते सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि परिसरातील सर्वांच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य स्वागत केलं जातं त्या पालखीचं. आणि त्याचबरोबर सर्वांसाठी महाप्रसाद असतो आणि त्या ठिकाणी कीर्तन सेवा असते. अशा पद्धतीनं हा उत्सव या ठिकाणी पूर्ण होत असतो.